जळगावकर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी उपमहापौर आपल्या दारी हे अभियान राबवले आहे। जळगाव शहरातील विविध भागाचा आढावा घेऊन उपमहापौर सुनील खडके हे नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहे। आज जळगाव शहरातील नवी पेठ, शिवाजीनगर, गोलानी मार्केट, इच्छापूर्ती गणेश मंदिर लगतच्या परिसरातून दौऱ्याला सुरुवात केली। माजी महापौर विष्णू भंगाडे, स्थानिक नगरसेविका ज्योती शरद तायडे यांच्यासह स्थायी समितीच्या माजी सभापती ॲडव्होकेट सुचिता हडा, महिला बाल कल्याण समिती सभापती रंजना सपकाळे, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, नगरसेविका मीनाक्षी पाटील, गायत्री राणे इत्यादींची या दौऱ्यात उपस्थिती होती। नवी पेठ इच्छापूर्ती गणेश मंदिरासमोरील बोडीत असणारी जुनी झालेली मूत्री व मोडकडीत आलेली वापरण्यायोग्य नसलेले लोक उघड्यावर मूत्र विसर्जन करतात, यामुळे रहिवाशांना त्रास सहन करत असल्याची तक्रार नागरिकांनी यावेळी मांडली आहे। तसेच जळगाव शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी करून कामातील प्रगती जाणून घेण्यासाठी उपमहापौरांनी शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल उभारणी स्थळाला भेट दिली आहे। सध्या वापरत असलेली विद्युत वाहिनी आणि जलवाहिनी या कामातील अडथळा असल्याचे यावेळी आढळून आले आहे। विद्युत वाहिनी स्थलांतराचा विषय मंत्रालयाने ऊर्जा सचिवांकडे पोहोचवलेला आहे। त्याचा पाठपुरावा करण्यासाठी मनपायुक्त यांना उपमहापौर यांनी दौऱ्यानंतर सूचना दिल्या आहेत। त्याचबरोबर जलवाहिनी येत्या 15-20 दिवसात स्थलांतरित करणे शक्य असल्याने ते कामही त्वरित मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी खडके यांनी दिले आहे। या भेटीप्रसंगी संबंधित कामाचे मक्तेदार श्रीसी कंस्ट्रक्शनचे राजेंद्र वारके हे प्रकल्प साइटवर यावेळी उपस्थित होते। तसेच यावेळी खडके यांनी मनपा व्यापारी संकुलालाही यावेळी भेट दिली आहे। मार्केटच्या पश्चिमेकडे मागील बाजूस अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे। त्याचबरोबर मार्केटमधील वरील मजल्यावर ड्रेनेज पाईपची झालेली तुटफूट, पर्यायी टाकण्यात आलेले पाईप्स, त्यातून टपकणारे घाण पाणी या संदर्भातल्या समस्या खडके यांनी जाणून घेतल्या आहे। या संदर्भात उपमहापौर सुनील खडके व माजी महापौर विष्णू भंगाडे यांनी ईबीएम न्यूजला अधिक माहिती दिली आहे। जुगल पाटील, ईबीएम न्यूज, जळगाव। वार्ड नंबर 5 मध्ये आलेलो आहे। काय समस्या आहे? इथं स्वच्छता बऱ्यापैकी आहे, परंतु काही भागामध्ये जे बोळ आहेत मागचे तिथे अस्वच्छता मला दिसून आली। त्याबाबतच्या सूचना मी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहे। आता विष्णू भाऊ आणि शरद भाऊ तायडे माझ्यासोबत आहे, त्यांच्या काही समस्या असतील ते मी आता बघतोय। उपमहापौरांनी हा दौरा टाकलेला आहे, त्यांचं स्वागत आहे, परंतु रोडांच्या बाबतीत असेल आणि काही कलवट असेल, काही अतिक्रमण झालेलं असेल, या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे असं आमचं मत आहे। या माध्यमातून जेवढं चांगलं काही करता येईल त्या माध्यमातून निराकरण त्यांच्या माध्यमातून व्हावं अशीच आमची एक इच्छा आहे। आता आपण आलेलो आहेत गोलानी मार्केटच्या हा जो परिसर आहे, आपण जळगाव शहराला एक अग्निशामकच्या माध्यमातून इथं गाड्या एक इमर्जन्सीमध्ये उभ्या असतात, तेव्हा इथं दत्त मंदिर आहे, परंतु हा मागचा परिसर इतका घाण झालेला आहे, याला नेहमीच आपण कंप्लेंट करतो, परंतु तो स्वच्छतेपणे राहत नाही, तरी त्या बाबतीत लक्ष द्यावं असंच आमचं एक म्हणणं आहे। या संदर्भातली अंमलबजावणी करण्यासाठी नेमका कसा प्रयत्न करणार? अंमलबजावणी आम्ही आढावा बैठक घेतो आणि अधिकाऱ्यांना सूचना करून किती काम झालं याचा आढावा आम्ही घेतो। शिवाजीनगरचा जो पूल आहे त्या पुलासंबंधी युटिलिटी शिफ्टिंगचा जो विषय आहे तिथला तो पण मार्गी लागण्यासाठी मी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहे। तसेच पाईपलाईन ज्या शिफ्टिंग आहे त्या पाईपलाईन शिफ्टिंगसाठी सुद्धा अधिकाऱ्यांना मी 15 दिवसाची मुदत दिलेली आहे की 15 दिवसात ती पाईपलाईन त्यांनी शिफ्ट करावी। आणि इलेक्ट्रिक पोलचा जो विषय आहे त्यासाठी मंत्रालयामध्ये प्रकरण गेलेलं आहे, त्याच्यासाठी आयुक्तांना पण मी आज भेट घेऊन प्रत्यक्ष त्यांना सांगणार आहे की याचा लवकरात लवकर फॉलोअप घ्यावा, कारण इलेक्ट्रिक पोल शिफ्ट झाल्याशिवाय पुलाचं बांधकाम लवकर होणार नाही। त्याच्यामुळे त्याच्यासुद्धा मी मागे लागणार आहे, कारण मी आधीच जाहीर केलेलं होतं की जे काय प्रलंबित प्रकल्प आहे ते प्रकल्प पूर्ण कसे होतील यावर माझा जास्त भर राहणार आहे आणि त्यासाठी मी निश्चितच माझ्या कार्यकाळामध्ये तो प्रयत्न करणार आहे। Hello guys, please like, comment and subscribe our channel.